नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गडचिरोली पोलीस दलाच्या मार्फत लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम हा असा कोविड-19 म्हणजे आता सध्या जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे आणि सर्व विद्यार्थी आपापल्या घरी आहेत, तर तेव्हा त्यांचा अभ्यास कुठेही खंडित न होण्यासाठी ते सतत आपल्या अभ्यासात राहावे यासाठी खूप सुंदर असा उपक्रम आपल्या गडचिरोली पोलीस दल यांच्यामार्फत राबवण्यात येत आहे। सर्वप्रथम मी गडचिरोली पोलीस दलांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो। मी अभिजित मोरेश्वर मोर्ले, एम स्पर्धा परीक्षा केंद्र संचालक व मार्गदर्शक। आज आपल्याकडे स्पर्धा परीक्षेविषयी जे बाकी म्हणजे जे काही आपले टॉपिक आहेत, त्याच्यानंतर त्याचं जो काही स्वरूप आहे आणि स्पर्धा परीक्षा ही नेमकी काय आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया। सर्वात पहिले मित्रांनो, मी स्पर्धा परीक्षा म्हणजे काय याबद्दल दोन गोष्टी बोलणार आहे। नंतर आपण त्यामध्ये कुठल्या कुठल्या परीक्षा येतात, कशी तयारी करायची आहे हे सर्व जाणून घेऊ स्टेप बाय स्टेप। मग स्पर्धा परीक्षा म्हणजे काय? बऱ्याचदा आता आपण गडचिरोली जिल्ह्यात मधून हा उपक्रम राबवत आहोत, तर बऱ्याच गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नेमकी स्पर्धा परीक्षा म्हणजे ही कशाची परीक्षा हा सर्वात पहिला प्रश्न पडत असतो। तर मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे, ही परीक्षा म्हणजे कुठली फक्त एखादा वर्ग पास करण्याची परीक्षा नसून ही आपल्या करिअर आपल्याला नोकरी देणारी परीक्षा आहे। मग त्यामध्ये कुठल्या कुठल्या नोकऱ्या असतात, मग ह्या कोणत्या कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात। मग तुम्ही कुठलाही क्षेत्र निवडा, ती तुमची कुठलीही फॅकल्टी असो, तुम्ही आर्ट्सचे असाल, कोणी कॉमर्सला असेल, कोणी सायन्सला असेल, कोणी इंजिनिअरिंग करणारा असेल किंवा कोणी लॉ करणारा असेल, कुठल्याही विभागाच्या माध्यमातून जरी तुम्ही त्या ठिकाणी तो आपला अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम पूर्ण करत असणार, आपल्या डिग्र्या पूर्ण करत असणार, तर तेव्हा तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातून कुठल्याही डिपार्टमेंटमधून जा, कुठल्याही तुमच्या शालेय जीवनामधून जा, तर तुम्हाला शेवटी नोकरी जर स्वीकारायची असेल, सरकारी शासकीय सेवेमध्ये जर तुम्हाला रुजू व्हायचं असेल, तर मित्रांनो निश्चितच तुम्हाला हा एकच मार्ग आहे, तो म्हणजे स्पर्धा परीक्षा। तर स्पर्धा परीक्षेची सुरुवात ही होते कुठून? तर जेव्हा आपण वर्ग पहिल्यात जातो, जेव्हा आपला वर्ग पहिला, आता तर बऱ्यापैकी नर्सरीपासून सुरू झालेला आहे, पण आपल्या काळामध्ये वर्ग पहिल्या वर्गापासून होतो। तर वर्ग पहिल्या वर्गामध्ये तुमचं स्पर्धा परीक्षेची सुरुवात होते। म्हटलं ते कशी? तर वर्ग पहिल्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही अ आ इ ई हे सर्व शिकायला लागतात। तर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला अ आ ईचा अभ्यास करावा लागतो। ते तुम्हाला सर्व कसा अभ्यास आहे ते सुद्धा मी सांगणार आहे। वर्ग पहिलीत गेल्यानंतर तुम्ही एका दोनाचे पाढे शिकता, तर ते सुद्धा तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये शिकावं लागतो। आता म्हटलं की पहिल्या वर्गाचं स्पर्धा परीक्षेमध्ये कसं शिकवलं जाईल, तर मित्रांनो वर्ग तुमचा पहिला होता, तिथे तुम्ही एका दोनाचे पाढे शिकले, 1 ते 100 पर्यंत शिकले, तर तुम्हाला ते 1 ते 100 पर्यंत जसं वर्गात शिकवले जात होते 1 2 3 हे असे तुम्हाला नसणार। तर तुम्हाला 1 ते 100 मध्ये 1 हा अंक किती वेळा येतो, 1 ते 100 मध्ये एकूण अंक किती, तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नांना कलाटणी दिलेले प्रश्न असणार। जसं तुम्ही अ आ इ शिकले, बऱ्याच जणांना मूळाक्षरे माहिती आहे, अ पासून तर आपण ज्ञ पर्यंत अ आ इ अननस या प्रकारे आपण सगळं शिकत गेलं, तर त्या ठिकाणी फक्त तुम्हाला अ आ इ शिकायचं नव्हतं। तर आता तुम्हाला अ हा नेमका काय आहे, हा स्वर आहे, व्यंजन आहे की स्वरादी आहे, नेमकं कुठल्या घटकात येतो, मग तो येतो तर कोणता स्वर आहे, ह्रस्व आहे, दीर्घ आहे, क नेमका काय आहे, मग तो संयुक्त स्वर आहे, व्यंजन आहे की नेमकं काय, आणि त्या क ची सुरुवात होते कुठून, क कशा पद्धतीने तयार झाल्या, हा सगळा इतकं बारकाईने अभ्यास करावा लागतो। आणि ते सगळं येतं तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये। मित्रांनो, हा सगळ्या गोष्टी आपण शिकणारच आहोत, पण तत्पूर्वी आपल्याला त्या नोकरीच्या क्षेत्रात जाताना आपल्याला काय शिकावं लागते ते सगळं तुम्हाला सांगणार आहे। कुठल्या कुठल्या नोकऱ्या आहेत ते आपल्याला बघावं लागणार आहे। आज आपण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर बऱ्याचदा सांगतो की तुम्ही बऱ्याच भाषणामधून ऐकले, बऱ्याच मोटिवेशन स्पीच ऐकलेले असणार, तुमच्या यूट्यूबला, फेसबुकला असे अनेक आज आपल्याकडे साहित्य आलेले आहेत, तर त्या माध्यमातून आपण अभ्यास करत असतो। तर एखाद्या मित्राला सांगितलं, एखाद्या व्यक्तीला सांगितलं की तुला काय बनायचं आहे, आणि कोणी गमतीमध्ये गावामध्ये बोलून देतात की म्हणे हा कलेक्टर बनणार आहे। तर मित्रांनो, तो गमतीचा विषय नाही, आपल्याला कलेक्टर पण बनता येतो। जर कोणी म्हटलं तो काय बनणार आहे, म्हणे तो SP बनणार आहे, तर तो गमतीचा विषय नाही, आपल्याला SP पण बनता येतो। तर ते कशाच्या माध्यमातून, तर या स्पर्धा परीक्षा क्षेत्राच्या माध्यमातून। मग ते जाताना काय करावं लागेल, मग कसं बनायचं आहे, तर याचे ज्या काही पायऱ्या आहेत, त्याचा जो काही प्रवास मार्ग आहे तो मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर त्यासाठी तुम्ही MPSC ऐकले असणार, UPSC ऐकले असणार। तर MPSC हा आपला केंद्रीय आपल्या भारत शासनाद्वारे
एक आयोग आहे, त्या आयोगाच्या मार्फत तो आपल्याला UPSC चालवला जातो. सॉरी, तुम्ही MPSC बद्दल बोललं तर MPSC जो आहे आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे चालवला जातो. महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर या पद्धतीने आपल्याला MPSC आहे, UPSC सुद्धा आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्या माध्यमातून वेगवेगळे पदं असतात. वर्ग 1चे पद आहे, क्लास 1 ऑफिसर आहेत, क्लास 2चे ऑफिसर असतात. तर आपण आज आपला महत्त्वाचा घटक MPSC, तर मी आज त्या MPSC विषयी बोलणार आहे. मग या MPSC मध्ये नेमकं काय आहे, जो मी आत्ताच तुम्हाला म्हटलं आहे की महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन, महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर महाराष्ट्र शासनाद्वारे हा वेगवेगळ्या पदांची त्या ठिकाणी निवड केला जातो. मग त्यामध्ये पदं कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये एक घटक आहे राज्यसेवा. राज्यसेवा, ज्यामध्ये राजपात्रित त्या ठिकाणी अधिकारी निवडले जातात. त्यानंतर दुसरा एक घटक आहे MPSC मध्येच, ज्याला आपण PSI ST आणि ASO म्हणतो, ते अराजपत्रित असे पद आहेत. अशा 2 पद्धतीच्या फॅकल्ट्या त्यामध्ये येतात. सुरुवातीला मी राज्यसेवेच्या बाबतीत बोलतो. यामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये UPSC मधून आलेले जे क्लास 1 ऑफिसर असतात, जे IS असतात, IPS असतात, तर IS IPS दर्जाचे असतात. पण मात्र या राज्यसेवेच्या माध्यमातून गेल्यानंतर त्यांच्यामध्ये असलेले थोडं खालचं पद, तर ज्याला आपण वेगवेगळ्या तुम्हाला विभागाच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. जसं गृह विभाग. आता गृह विभागमध्ये त्या ठिकाणी राज्यसेवेमधून कोणता पद मिळतो, तर गृह विभागाच्या माध्यमातून गेल्यानंतर तुम्हाला DYSP पद मिळतो. कोणता पद मिळत असतो, तर DYSP. तसंच महसूल विभागामधून गेल्यानंतर तुम्हाला कुठले पद आहेत, तर महसूल विभागामधून गेल्यानंतर तुम्हाला उपजिल्हाधिकारी, डेप्युटी कलेक्टर हा पद मिळत असतो. कुठला पद आहे यामध्ये, तर डेप्युटी कलेक्टर. मग हा डेप्युटी, यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं DYSP पद आहे. त्यानंतर महसूल विभागामध्ये गेल्यानंतर आपल्याला डेप्युटी कलेक्टर पद आहे. सोबतच त्यामध्ये डेप्युटी कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, नायब तहसीलदार आहे. म्हणजे नायब तहसीलदारपासून तर तुम्हाला डेप्युटी कलेक्टरपर्यंत या महसूल विभागामध्ये पद तुम्हाला मिळवता येतात. सोबतच विकास प्रशासनमध्ये 2 घटकमध्ये वर्गीकरण केलं, ज्यामध्ये एक स्थानिक स्वराज्य संस्था आणि दुसरा आहे नागरी स्वराज्य संस्था. तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे आपला जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायत वगैरे हा जो पार्ट आहे तो स्थानिक स्वराज्य संस्था. मग तुम्हाला राज्यसेवेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणती नोकरी मिळवता येतो, तर तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषदमध्ये मिळणारी नोकरी आहे, ज्याला आपण म्हणतो डेप्युटी CO मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य जो UPSC मधून आलेला पद आहे. पण त्यांच्याच खाली असलेला अगदी थोडासा वर्ग 1चाच पद आहे तो डेप्युटी CEO, म्हणजेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी. हा पद तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळवता येतो. सोबतच त्याच्याही थोडासा खालोखाल आल्यानंतर तुम्हाला BDO हा सुद्धा एक पद आहे. कोणता पद मिळतो यामध्ये, BDO, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, गटविकास अधिकारी असं त्यांना पद असतो. पंचायत समिती क्षेत्रामध्ये ते कार्यरत असतात, जिल्हा परिषदमध्ये सुद्धा ते कार्यरत असतात. हे झालं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. त्याच्याही पलीकडे बघा, त्याच्यामध्ये मग त्यांचं प्रमोशन आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांचे खाते असतात. तर असे जसं तुम्हाला सांगितलं BDO मध्ये वर्ग 1 आहे आणि वर्ग 2 असे त्यांचे ते ग्रुप विभागणी आहे. मी तुम्हाला ठळक त्यात पदांची माहिती सांगत आहे की तुम्हाला यामध्ये राज्यसेवेमधून ठळकपणे कोणती नोकरी घेता येते. आता बऱ्याच मित्रांना होतो की आपल्याला डेप्युटी कलेक्टर बनता येईल का, DYS म्हणजे तो एकदम आपण भांबावल्यासारखं होतो. तर असं नाही, तर तुम्ही त्या स्टेप बाय गेलं, प्रत्येक स्टेप गेले. तुम्हाला जर विभाग निवडले, तसं एखाद्याला आहे की गृह विभागाची आवड आहे, तर तुम्ही गृह विभागात जा. म्हणजे तुम्हाला जर वर्दी पाहिजे असेल तर तुम्ही त्यामध्ये जा, मग त्यामध्ये पद कोणतं आहे तसं तुम्ही निवडू शकता. महसूल विभागामध्ये एखाद्याला आवड असेल, तुम्ही त्यानुसार तो पद निवडू शकता. तर जसं विकास प्रशासनामध्ये कोणाला वाटत असेल की मला जिल्हा परिषदमध्ये काम करायचं आहे, तिथे तुम्ही निवड करू शकता. तर असं तुमच्या रँकनुसार. आणि असंही नाही की तुम्ही, जसं मी तुम्हाला अभ्यासक्रम सांगणार आहे त्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला मार्किंग किती आहे, पेपर किती असतात, त्याच्यामध्ये तुमची काय रेंजवर तुम्ही आहे त्यानुसार तुम्हाला ते पोस्टिंग वगैरे मिळत असतो. नंतर मग तुम्हाला ऑप्शन असते की तुम्हाला सिलेक्ट करायचं असते तुमच्या मार्कनुसार. ओके. त्यानंतर नागरी स्वराज्य संस्थेमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, कटक मंडळे वगैरे हे सगळे घटक येत असतात. नागरी स्वराज्य संस्था म्हणजे जे शहरी भागामध्ये आहेत ते, हे स्थानिक स्वराज्य संस्था जो ग्रामीण भागाचा कार्यप्रणाली चालवणार आहे. त्यानंतर नागरी स्वराज्य संस्था जे शहरी भागाची कार्यप्रणाली चालवणारी यंत्रणा. जसं त्याच्यामध्ये म्हटलं तुम्हाला महानगरपालिका. आता महानगरपालिकामध्ये एक आयुक्त पद असतो, एक मुख्य पद असते तो महानगरपालिकेचे आयुक्त. तर ते आयुक्तपद हे UPSC मधून आलेले असतात, IS दर्जाचे असतात. त्यानंतर त्याच्यामध्ये असणारा जो उपायुक्त पद आहे, त्याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणजे थोडा त्यांच्या खाली, मग तो तुम्ही आपल्या MPSC राज्यसेवेमधून प्राप्त करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या स्थानिक नागरी स्वराज्य संस्थेमध्ये मुख्याधिकारी जे नगरपंचायतमध्ये आहे, त्याच्यानंतर तुम्ही नगर परिषदमध्ये
जे काही पद असतात, मुख्य पद असतात, तर त्यामध्ये मुख्याधिकारी हा जो पद आहे तो सुद्धा तुम्ही यामधून घेऊ शकता. तर असे मुख्य पद त्या ठिकाणी आहेत जो विकास प्रशासनामध्ये. त्यानंतर आहे सहकार क्षेत्रामध्ये. आज आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा सहकारी तत्वावर चालणारी खूप मोठी बँक आहे. तर अशा सहकार क्षेत्रामधून जे आपल्या महाराष्ट्र शासनाद्वारे, तर इथे सुद्धा एक ते सुद्धा आपण MPSCच्या माध्यमातून पदाची निवड केल्या जात असते. त्यानंतर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा एक संचालक असतो, कौशल्य विकास अधिकारी असते, जे उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा तो मुख्य पद त्या ठिकाणी घेता येतो. परिवहन विभागामध्ये सुद्धा RTO जो पद आहे तो सुद्धा तुम्ही यामध्ये त्याची निवड केला जातो MPSCच्या माध्यमातून. शिक्षण विभागामध्ये जो शिक्षण अधिकारी आहे, उपशिक्षण अधिकारी आहे, ते पद आपल्याला निवडता येतात. मंत्रालयामध्ये कक्ष अधिकारी आहे, आपल्या त्या मंत्रालयामध्ये सुद्धा आपल्याला तो पद प्राप्त करता येतो. भूमी अभिलेख अधिकारी सुद्धा त्यामध्ये असतो. तर म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य असं होतं की हे जे वेगवेगळे विभाग आहेत, प्रत्येक विभागामध्ये चांगल्यात चांगली वर्ग 1 ची पद तुम्हाला कशामधून मिळत असते, तर राज्यसेवेमधून. मग मित्रांनो, की इतक्या मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत, मग याच्यासाठी नेमकं लागते काय, तर फक्त काही नाही, आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास तर 15वी. काय लागतो, तर 15वी. म्हणजे हे 15वी मग कुठले, मग तुम्ही आर्टमधून गेलेले असाल, तुम्ही ग्रॅज्युएट म्हणतो त्याला पदवी, तर ते तुम्ही आर्टमधून जरी गेले तरी तुम्ही फक्त ग्रॅज्युएट पाहिजे. तुम्ही सायन्समधून जरी गेले तर फक्त ग्रॅज्युएट पाहिजे. कॉमर्सचे जर का तुम्ही विद्यार्थी असाल तरी फक्त तुम्हाला काय पाहिजे, तर तो ग्रॅज्युएट पाहिजे. तुम्ही कोणत्याही फॅकल्टीचे असाल तर हे सगळेच पद तुम्ही त्यामधून घेऊ शकता. अगदी उच्च स्तरावरचे वर्ग 1 चे पद आहेत. म्हणजे आपल्याला जर काय बनता येतो, काय शिकल्यानंतर काय बनता येतो हे जर माहीत असेल तर निश्चितच आपल्याला तो वेगवेगळ्या विभागामधून त्या ठिकाणी जाण्यास सोपं जाईल. मित्रांनो, फक्त एवढंच नाही, आता हे तुम्हाला मी त्या पद्धतीने दिलं. मग पदवीच्या नंतर वेगवेगळ्या डिग्री आहेत त्याच्या माध्यमातून, जसं वनसेवा, याच्यामध्ये सुद्धा वनसेवामध्ये ACF पद आहे, RFO नावाचं पद आहे वन विभागामध्ये. हे सुद्धा क्लास 1 क्लास 2चे पद आहेत. हे सुद्धा तुम्ही मिळवू शकता. वनसेवेची सुद्धा परीक्षा होतो, आपल्या MPSC घेत असतो. मग त्यामध्ये फक्त काही नाही, जसं वनस्पतीशास्त्र आहे, प्राणीशास्त्र आहे, याचा अभ्यास असणारा, ज्याला आपण बॉटनी आहे, झुलॉजी आहे, असे सब्जेक्ट असणारा तो आपल्याला अभ्यास पाहिजे. अभियांत्रिकी, जे इंजिनिअरिंग केलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी असते, वर्ग 1चा बांधकाम विभागामध्ये वगैरे ते घेत असतात. हे सुद्धा MPSC यांची निवड करत असतो. तेवढंच नाही, न्यायालयामध्ये दिवाणी न्यायाधीश असतो. त्याच्यानंतर न्यायदंडाधिकारी असतो कनिष्ठ स्तरांचं, तो सुद्धा पद कोण भरत असते, तर MPSCच भरत असतो. एवढंच नाही तर कृषी सेवा, कृषी घटकामध्ये आपल्याला कृषी अधिकारी असतो, हा सुद्धा पद कोण भरत असतो, तर MPSCच भरत असतो. म्हणजे फक्त एवढंच नाही तर ह्या ज्या वेगवेगळ्या, आपण जसं कोणी ॲग्रिकल्चरमध्ये ग्रॅज्युएशन असेल, कोणी वन विभाग आपल्या वनक्षेत्राशी संबंधित याच्यामध्ये त्यांनी शिक्षण घेतलं असेल, कोणी अभियांत्रिकीमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये कोणी शिकलं असेल, कोणी जसं वकील वगैरे असतात, जसं आपण त्याला लॉ म्हणतो, हे जरी शिकले असेल तर तुम्ही ह्या सगळ्याच नोकऱ्या कुठून घेऊ शकता, तुम्ही MPSC मधून. म्हणजे हा सगळा जर प्रकार माहीत असला, म्हणून तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं की असा कुठला क्षेत्र नाही किंवा असा कुठलाच अभ्यास नाही ज्याची तुम्हाला MPSC मधून एक आपल्याला आपली निवड होऊ शकतो. तर हे झालं मित्रांनो, आपल्याला एक राजपत्रित आहेत, म्हणजे गॅजेटेड ऑफिसर म्हणतो आपण त्याला. वर्ग 1 वर्ग 2चे पद असतात. खूप सुंदर अशा नोकऱ्या आहेत, हे तुम्ही नक्कीच स्वीकारू शकता. आणि आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या मुलांसाठी तर खूप चांगली संधी आहे. आपण नेहमी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर म्हणत असतो, आणि आमचे विद्यार्थी किंवा आपण पुणे भागामध्ये जात असतो किंवा आपण मुंबईला जात असतो, पण आमच्या गडचिरोली जिल्ह्यामधून सुद्धा अधिकारी तयार व्हायला पाहिजे. याच्यासाठी हा अभ्यासक्रम आपल्याला माहीत असणे हे सर्वात महत्त्वाचं. तर त्यासाठी मी छोटासा प्रयत्न आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, त्यानंतरच MPSC मधून परत कोणते पद घेतले जातात, जसं अराजपत्रित आहेत, ज्याला PSI आहे, STI आहे आणि ASO आहे. आता तुम्हाला PSIचा परिचय सगळ्यांना चांगल्या प्रकारे आहे. STI सेल टॅक्स इन्स्पेक्टर आहे, जसं या ठिकाणी पोलीस सब इन्स्पेक्टर असतात, त्याला आपण पोलीस उपनिरीक्षक म्हणत असतो. त्यानंतर STI आहे सेल टॅक्स इन्स्पेक्टर, म्हणजे त्याला आपण विक्रीकर निरीक्षक म्हणत असतो. त्यानंतर ASO आहे, जे आपल्या मंत्रालयामध्ये असणारा तो ASO पद आहे, ज्याला सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणत असतो. हे सुद्धा पद तुम्ही इथून घेऊ शकता. तर यासाठी सुद्धा काय लागत असतो, तर फक्त आपल्या भाषेत सांगायचं झाल्यास 15वी, म्हणजेच फक्त ग्रॅज्युएट. तर ते कुठलेही असेल, तुम्ही सायन्सचे असाल, कॉमर्सचे असेल किंवा आर्ट्सचे असाल, तर हे सगळं तुम्हाला यावर मिळत असते. आणि हे कशाच्या माध्यमातून, तर MPSCच्या. तर मित्रांनो, हा झाला तुम्ही MPSCच्या. बघा, मी तुम्हाला इथे सांगण्याचं जेवढंच जास्त आहे, पण याच्याही पलीकडे नोकऱ्या आहेत.
25पेक्षाही जास्त, त्यापेक्षा जवळपास 30-35 पद आहेत की तुम्ही या MPSCच्या माध्यमातून घेऊ शकता. अनेक पद आहेत, वेगवेगळे पद आहेत. आता एवढंच नाही, आता हे जर तुम्हाला मी राजपत्रित सांगितलं म्हणजे गॅजेटेड सांगितलं, इथे राजपत्रित सांगितलंय, सोबतच MPSC ही वर्ग 3चे सुद्धा, वर्ग 3 ज्याला आपण गट क म्हणत असतो, वर्ग 3 म्हणजेच त्याला गट क मध्ये म्हणत असतो, तर त्या गट क चे पद सुद्धा MPSC भरत असते. जसं आपल्याला माहिती आहे तलाठी आहे, लिपिक आहे, हे जे पद असतात आपण काय करताय आहोत जिल्हा परिषदच्या माध्यमातून, आरोग्य विभागाच्या माध्यमातून, वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून जागा निघत असतात आणि आपण ते देत असतो. पण MPSC सुद्धा वर्ग 3चे पद घेत असतात. मग ते वर्ग 3चे पद कोणते, तर त्यामध्ये आहे पहिला दुय्यम निरीक्षक, पहिला पद आहे दुय्यम निरीक्षक आहे. नंतर आहे आपल्या त्या ठिकाणी आपल्याला लिपिक, लिपिकमध्ये एक मराठी टंकलेखक आणि दुसरा इंग्रजी टंकलेखक, असे हे सुद्धा त्या ठिकाणी पद आपल्या त्या ठिकाणी भरल्या जात असतात. तर त्यानंतर तिसरा पद आहे उत्पादन शुल्क, उत्पादन शुल्क निरीक्षक असतात. तर हे सुद्धा पद त्या ठिकाणी भरल्या जातात. हे वर्ग 3 मध्ये मोडणारे जरी असले, जसं लिपिक टंकलेखक आहे हे फक्त तुम्हाला मुंबई मंत्रालयामध्येच नोकरी करावं लागतो, त्यानंतर नागपूर मिनी मंत्रालयामध्ये सुद्धा आपल्याला याची नोकरी मिळू शकतो. पण दुय्यम निरीक्षक जे ऑफिसेस आहेत प्रत्येक जिल्हा स्तरावर असतात, उत्पादन शुल्कचे ऑफिस आहेत प्रत्येक जिल्हा स्तरावर असतात, त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी नोकरी प्राप्त करता येतो. आणि हे सुद्धा वर्ग 3चे पद हे कुठून मिळत असतात, तर MPSC मधून. म्हणजे ह्या सगळ्याच नोकऱ्या आपल्याला घेता येतो कशाच्या माध्यमातून, MPSC. नाहीतर बऱ्याच विद्यार्थ्यांना आज असं झालेलं आहे की काय करत आहे MPSC, काय करत आहे MPSC, पण नेमकं करतो काय हेच त्याला माहीत नाही. कशाची तयारी करत आहे काहीच माहीत नाही, पण काय करत आहे तर MPSC. तर मित्रांनो, नेमकं काय करायचं आहे, तुमचा फोकस कुठे आहे, तुमचा कल कुठे आहे हे लक्षात घ्या आणि तुम्हाला कोणत्या नोकऱ्या घेता येत आहेत हे लक्षात घ्या. पालक वर्गांना सुद्धा तेवढंच माहिती असणे आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांना सुद्धा माहीत असणे आवश्यक आहे. आता हे झालं तुम्हाला कोणत्या नोकऱ्या घेऊ शकता. त्याच्यानंतर मग ह्या नोकऱ्या घेण्यासाठी काय लागतो. आता बऱ्याच जणांना वाटतो की मला DYSP बनायचं आहे, मला डेप्युटी कलेक्टर बनायचं आहे, मला आपलं डेप्युटी CO बनायचं आहे, मला PSI बनायचं आहे, मला STI बनायचं आहे, मला SI, म्हणजे हे जे सगळं पद सांगितलं आहे तर बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता निर्माण होतं. अरे यार, इतक्यात मोठे मोठे पदं मिळतात, माझं ग्रॅज्युएशन तर झालं आहे तर मला ते घ्यायचं आहे. तर ती उत्सुकता निर्माण झाली, मग फक्त तुम्ही मला घ्यायचं आहे म्हटल्यानंतर ते मिळेल का, नाही. तर त्यासाठी आपल्याला काय माहीत पाहिजे, त्याचा अभ्यासक्रम. जसं वर्ग पहिल्यात गेल्यानंतरही सुद्धा आपल्याला अभ्यासक्रम, अनुक्रमणिका असतो, मराठीचा विषय असेल, भूगोलाचा असेल, गणितात कुठलाही विषय असेल तर ते सगळे तुमचे विषय असतात, त्याचे पाठ्यक्रम असतात, त्याचे पाठ्यपुस्तकं असतात, पाठ्यक्रम असतो, त्याचा अनुक्रम, हा सगळा अभ्यास माहीत असणे आवश्यक आहे. त्यामध्ये सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करणार आहे. जसं राज्यसेवा, हे जे सगळ्या नोकऱ्या तुम्हाला सांगितलं आहे, हा सगळ्यांसाठी कॉमन परीक्षा आहे. परीक्षा एकच आहे. मग ती कोणती, तर राज्यसेवेच्या माध्यमातून घेतला जातो. मग त्यामध्ये 2 परीक्षा होतात, एक पूर्व परीक्षा, नंतर मुख्य परीक्षा आणि तिसरा घटक आहे तो मुलाखत. काय येतो, मुलाखत. आता मित्रांनो मला सांगा, आपण 10वीची परीक्षा देतो तर 10वीच्या परीक्षेमध्ये आपल्याला 10 विषय असतात. 12वीची परीक्षा देतो तर आपल्याला कमीत कमी 6 ते 7 विषय तिथे आपल्याला द्यावं लागतात. म्हणजे त्या विषयाच्या नंतर पाठ पडत जातात. तो एकाच पुस्तकाचे, जसं MA करत असणार तुम्ही, MCOM करत असणार किंवा BSc MSc करत असणार, तर जसं जसं तुम्ही पुढे जात असता तुमचे विषय वाढत जातो. वर्ग 8वीत गेल्यानंतर जवळपास 7 ते 8 पुस्तक आपल्याला अभ्यासावं लागतो. तर मित्रांनो, फक्त इथे लक्षात घ्या, साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये इथे आपल्याला फक्त 3च परीक्षा द्यायच्या आहेत. किती परीक्षा द्यायच्या आहे, 3च. मग कोणत्या, एक पूर्व आणि दुसरी मुख्य आणि तिसरी मुलाखत. कारण आपल्याला अधिकारी बनायचं आहे म्हटल्यानंतर हा 3 परीक्षा देणे आवश्यक आहे. मग आता पूर्व परीक्षेमध्ये मात्र पेपर 2 असतात. परीक्षा किती आहेत, 3च, पण मात्र पेपर पूर्व परीक्षेमध्ये किती असतात, 2. मग पेपर 1 आणि पेपर 2. मग पेपर 1 हा किती गुणाचा असते, तर 200 गुणांचा. किती गुणांचा असतो तो, 200 गुणांचा. मग हा पेपर 1 मध्ये काय असतो मित्रांनो, तुम्हाला आताच सांगितलं आहे, तुम्ही 15वी पर्यंत जे शिकत गेले, वर्ग 1 ते वर्ग 15, म्हणजेच तुम्ही त्याला आपण ग्रॅज्युएशन म्हणतो, म्हणजे पदवीपर्यंत. तर मी तुम्हाला आपल्या साध्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करत आहे, पदवीपर्यंत. वर्ग 1 ते पदवीपर्यंत हा जेवढं तुम्ही शिकले त्याच्या पलीकडे काहीच नाही, त्याच्या पलीकडे अजिबातच काही नाही. कारण तुम्ही जो पेपर 1 मध्ये अभ्यासणार आहे, इतिहास शिकले, भूगोल शिकले आहेत, सर्वांनी शिकले, राज्यघटना शिकले आहे, अर्थशास्त्र शिकले आहे, सामान्य विज्ञान शिकले आहेत, हे जे सगळे विषय शिकले आहे, बुद्धिमत्ता चाचणी,
स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या माध्यमातून शिकले, नवोदयच्या परीक्षेच्या माध्यमातून बुद्धिमत्ता चाचणी, आपण रिझनिंग शिकलाय, गणित शिकलाय, हे सगळं तुम्हाला असतात पेपर 1 मध्ये. पेपर 2 मध्ये काय मित्रांनो, आठवत असेल वर्ग 10वी मध्ये असताना तुम्हाला उतारे होते. एखादा उतारा दिलेला असायचा आणि उतार्यावरून तुम्हाला प्रश्न विचारलेले असायचे. एखाद्या संत तुकारामाचा काहीतरी उतारा असेल किंवा एखाद्या लेखकाचा उतारा, मग आपण काय इंग्लिशमध्ये सुद्धा तेच पॅरेग्राफ असायचे, पॅरेग्राफमधून आपल्याला प्रश्न विचारले जायचे. मग आपण काय करायचे, प्रश्नामधला जो शब्द असायचा त्याच शब्दाची ओळ घ्यायचे आणि तोच उत्तर आपण मांडायचे. आठवत जर असेल तर हा प्रकार होता तर तसा उतार्याचा प्रकार. पण मित्रांनो आता ते तसं इथे राहणार नाही, कारण हे दोनही वस्तुनिष्ठ आहेत. वस्तुनिष्ठ आहे म्हणजे त्याला पर्याय असतात आणि त्या पर्यायावरून आपल्याला उत्तर निवडायचे आहेत. जे पर्याय असतात, ऑप्शन असतात, त्या ऑप्शनवरून उत्तर निवडायचे आहे आणि ते उत्तर आपले तंतोतंतच यायला पाहिजे. तर असे पेपर 1 मध्ये असणारे विषय तुम्हाला जे सांगितलं आहे, भूगोल आहे, इतिहास आहे. मग त्याची वर्गवारी खूप आहे. जसं आता भूगोल आहे, भूगोलाचा अभ्यास आपण सुरुवात केलो 3ऱ्या वर्गापासून. मग भूगोलाचा अभ्यास वर्ग 3री पासून सुरू केलेला आहोत. मग 3ऱ्या वर्गामध्ये आपण जिल्ह्याचा भूगोल अभ्यासतो. पण मात्र जिल्ह्याचा भूगोल आवश्यक आहे, कारण आपल्याला जिल्ह्याचा भूगोलच माहीत नाही, आपल्या गावाचाच भूगोल माहीत नाही, मग आपल्या देशाचा भूगोल आपल्याला जायचा आहे. सुरुवात तुमची जिल्ह्याच्या भूगोलापासून होतो, त्यानंतर तुम्ही आपल्या महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासता, त्यानंतर तुम्ही देशाचा भूगोल, त्यानंतर जगाचा भूगोल, त्यानंतर संपूर्ण विश्वाचा भूगोल, हा सगळा भूगोल आपण अभ्यासलेलाच आहे. वर्ग 4थ्या वर्गामध्ये मित्रांनो सांगतो, 4था वर्ग 4थ्यात सगळ्या जणांनी अभ्यासलेला आहे. वर्ग 4थ्यात महाराष्ट्राचा भूगोल आहे, ज्यावरचे प्रश्न MPSC विचारत असते. वर्ग 4थी मध्येचा जो भूगोल आहे, वर्ग 4थीचा भूगोलाचे प्रश्न कोण विचारतो, आज MPSC विचारतो. कारण आपण त्यावेळी भूगोल शिकलेला नव्हता, आपण फक्त गोल शिकलो, भू विसरून गेलो होतो आणि त्यामुळे यामध्ये प्रॉब्लेम येतो. आता प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात तो सुद्धा तुम्हाला अभ्यासक्रमात सांगणार आहे. आता 4थ्या वर्गाच्या भूगोलाचे प्रश्न MPSC का विचारतो. आता आपल्याला आठवतो एक मोठा नकाशा होता, मोठा पुस्तक असायचं, त्यामध्ये मोठा नकाशा असायचा. हां, श्रीरामपूर कुठे आहे, ओळखलं की त्याला चॉकलेट, असे काही खेळ खेळायचे. तर तोच प्रश्न तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचारला जातो की श्रीरामपूर हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे. श्रीरामपूर तेव्हा आपण वाचलं होतं, पण आज त्या श्रीरामपूरचा प्रश्न आपल्याला विचारला जातो. याच्यामध्ये आपण कोकण किनारपट्टी वगैरे प्रकार आहे, त्यामध्ये खाड्या विचारल्या जातात. आता आपल्याला सरांनी शिकवलं होतं, वाचले होतं की खाड्या आहेत कोकण किनारपट्टीमध्ये, खाड्या आहे, अनेक वेगवेगळ्या खाड्या आहेत. मग खाड्या कोणत्या, आपल्याला विचारलं दातिवाराची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, प्रश्न पडला. आपल्याला विचारलं तेरेखोलची खाडी कुठे आहे, प्रश्न पडला. तर हे वेगळे वेगळे खाड्या आज 4थ्या वर्गाच्या भूगोलाच्या पुस्तकात दिलेल्या आहेत, जे आपल्याला विचारला जातो MPSCच्या माध्यमातून. असे म्हणून तुम्हाला सांगितलंय की हा वेगळा काही अभ्यासक्रम नाही. वर्ग 4थ्या वर्गापासून तर 10वी पर्यंतचा अभ्यास करणे म्हणजे तुम्ही MPSCची परीक्षा पास होणे होय. मग ते सगळ्या कोणत्याही नोकऱ्या घेऊ शकता, पण तोच अभ्यास आपल्याला व्यवस्थित करावा लागेल. तर तुम्हाला पेपर 2 मध्ये जो सांगितला आहे, मराठी इंग्लिश असतो, अंकगणित आहे, त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी आहे. त्याच्यात परत तुम्हाला 8 प्रश्न असतात, अप्लिकेशन लेवलचे असतात. आता अप्लिकेशन लेवल म्हणजे नेमकं काय, तर ते उपाययोजनेत लेवलवर म्हणजे तुम्हाला एखादी एक कंडिशन तुमच्या पुढे अप्लाय केला जातो. तर ती कंडिशन कशी असेल की तुम्ही एक अधिकारी म्हणून तुमची निवड झाली आहे, पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा पास झाल्या, मुलाखतीला जातात. मुलाखतीला जाताना एका रस्त्यात अपघात झाला आणि त्या ठिकाणी अपघात झालेला आहे, त्यावेळेस तुम्ही काय कराल असा प्रश्न आहे. आणि त्याला त्याची गुणांची वर्गवारी असते. जर मुख्य तुमचा उत्तर तंतोतंत असेल तर 2 मार्क, थोडासा खालच्या दर्जाचा असेल तर 1.5 मार्क, त्यानंतर थोडं खाली असेल तर 1 मार्क आणि त्यानंतर तुमचा उत्तर अगदीच बाहेरचा असेल तर 0 मार्क. तर त्यावेळी त्या कंडिशन 4 पर्यायामध्ये आपल्याला अप्लाय केल्या जातात. तुम्ही उतराल बसमधून आणि त्यांना हॉस्पिटलला पोहोचवून द्याल. 3रा तुम्ही पोलिसांना कॉल कराल. 4था तुम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल कराल. 5वा तुम्ही काहीच न करता निघून जाल. अशा पद्धतीचे 4 पर्याय असतात. त्या 4 पर्यायाची पातळी आपल्याला निवडायची असते. म्हणजे आपल्यामध्ये ती आपल्याला स्वतःला चेक केला जातो. म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या भावना, तुमची मानसिकता काय आहे, तुम्ही निर्णय क्षमता, त्याला आपण म्हणून निर्णय क्षमता काय आहे, तुम्ही कोणत्या वेळेस काय, कारण अधिकारी बनायचं म्हटल्यानंतर निर्णय घेता आलंच पाहिजे. तर तो निर्णय क्षमता काय आहे, ते निर्णय क्षमता तुम्हाला या पेपर 2च्या माध्यमातून विचारला जातो. तर हा पूर्व परीक्षेचा पार्ट. त्यानंतर मुख्य परीक्षा येतो. मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा हे 2 पेपर असतात, जे मराठी आणि इंग्लिशवर असतात. त्यामध्ये मराठी आणि एक इंग्लिश, यामध्ये 100 मार्काचे पेपर असतात. मराठी इंग्लिश 2 पेपर असतात, एक 100 मार्काचा मराठी इंग्लिश आणि दुसरं 100 मार्काचा मराठी इंग्लिश. आता तुम्हाला वाटत असेल मराठी इंग्लिश 100 मार्काचे 2 का, कारण एकदा होतच तर आहे. पण इथे असं नसतो. तर एक असते वस्तुनिष्ठ, एक पेपर असतो वस्तुनिष्ठ, जसं तुम्हाला सांगितलं पर्यायी, आणि 3रा असतो तुम्हाला दिलेला आहे तो लेखी स्वरूपातला. म्हणजे तुम्हाला लिखाण करावं लागेल. म्हणजे तुम्हाला ज्यामध्ये जसं तुम्ही वर्ग
5वी 6व्या वर्गात असतापासून आपण निबंध लिहिलेला आहे, संवाद लिहिलेला आहे, तर तो संवाद लेखन आहे. त्याच्यानंतर आपण रूपांतर जो प्रकार आहे तो सुद्धा शिकलेला आहे, ते तुम्हाला लिखाण इथे करायचं आहे. निबंध ज्याला आपण इंग्रजीमध्ये त्याला एसे म्हणतो ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. तर हा 100 मार्काचा पेपर हा लिखाणावर आलेला आहे मुख्य परीक्षेमधला, हा एक पहिला पार्ट. त्यानंतर मुख्य परीक्षेमधले परत एकूण बघा परीक्षा, मुख्य परीक्षा ही 800 गुणांची असते. किती गुणांची असतो तर 800 गुणांची. पहिले जे सांगितलं तुम्हाला 200 गुणांचे पूर्व परीक्षा 2 पेपर असतात. त्यानंतर मुख्य परीक्षेला गेले 800 गुण आहे. मग हे 800 गुणांची वर्गवारी कशी केली आहे, हे 100 गुण. पेपर 1 मराठी आणि इंग्लिशचा, पेपर 2 मराठी आणि इंग्लिशचा, एक आहे वस्तुनिष्ठ, दुसरा आहे लेखी. त्यानंतर इकडे असतात सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4. प्रत्येक पेपर हा 150 गुणांचा असतो. किती गुणांचा असतो, 150 गुणांचा असतो. म्हणजे हे एकूण झाले 600, 700 आणि 800. 800 मार्काची ही मुख्य परीक्षा असते. मग यामध्ये सामान्य अध्ययनमध्ये एक, जसं तुम्हाला सांगितलं, भूगोल इतिहासचं विस्तृतपणे त्या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. कारण आपण इथे भूगोल इतिहासच बघा, विषय बदललेले नाही, तेच आहेत जे वर्ग 3ऱ्या वर्गापासून शिकलं. भूगोल, इतिहास, विज्ञान हे सर्व विषय. मग त्याला फक्त त्याची मांडणी किंवा प्रश्नाची पद्धती मात्र त्याचा अभ्यासाची पातळी वाढत गेलेली आहे. त्यानंतर दुसरा एक अर्थशास्त्र, जे आर्थिक घडामोडी आहे त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न असतो. त्यानंतर तिसरा मानवी हक्क, हा सुद्धा एक प्रकार दिलेला आहे. मानवी हक्कावर सुद्धा, जो आपण त्याला ह्युमन राईट्स म्हणतो, त्या ह्युमन राईट्सवर सुद्धा एक त्या ठिकाणी एक पेपर असते. त्यानंतर तिसरा एक आपलं त्याच्यात राज्यघटना, म्हणजे राज्य प्रशासन काय आहे, तर या राज्य प्रशासनावर एक. तर अशा पद्धतीचे सामान्य अध्ययनामध्ये 4 पद्धतीने वर्गीकरण करून ते सामान्य अध्ययन 1, सामान्य अध्ययन 2, सामान्य अध्ययन 3, सामान्य अध्ययन 4 असे 4 पेपर घेतले जातात. 600 गुणांचे, 150 गुण याप्रमाणे 600. पेपर 1 मराठी इंग्लिश वस्तुनिष्ठ 700 आणि पेपर 2 जो लेखी स्वरूपातलं असते मराठी इंग्लिशचं, ज्यामध्ये निबंध प्रकार वगैरे असतो, तर तो म्हणजे एकूण 800 गुणांची ही परीक्षा. हे पूर्व परीक्षा आहे, त्याला चाळणी परीक्षा म्हणतो. ही परीक्षा पास झाल्याशिवाय तुम्हाला ही देता येणार नाही. इथला एक पेपर दिले तरी तुम्ही इथून मग म्हटले की 400 गुणांची आहे, त्यामध्ये जर मला इथले 200 पैकी 200 घेतलं, हे 200 देणार नाही, हे सुद्धा जमणार नाही. दोन्ही पेपर हे कंपल्सरी असणार, दोन्ही पेपर द्यावं लागेल. मग याचा जो कटअप असते त्या कटअपवर जागा किती आहे त्यानुसार मग तो कटअप, तो नंतरचा प्रकार आहे. पण मात्र हे स्वरूप आपल्याला आता लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, तुमची निवड ही होत असताना या मुख्य परीक्षेच्या गुणांवर अवलंबून असते, एवढं मात्र हे महत्त्वाचं. आता त्यामध्ये बघा 800 आणि हे 100 गुणांची असते ही मुलाखत. जे तुम्हाला मुलाखत जो प्रकार सांगितला आहे, तर ते एकूण आपलं ते 800 गुण आणि हे 100 गुण, एकूण राज्यसेवेची परीक्षा ही होतो आपली 900 गुणांची. आणि त्या 900 गुणांपैकी किती जागा निघल्या, मग त्यानुसार त्याचा कटअप काय, मग तुम्ही कोणत्या पदासाठी त्या ठिकाणी पात्र होऊ शकता, मग ते पुढच्या आपल्याला स्टेप ठरवता येतात. पण हे मात्र लक्षात घ्या की आपल्याला परीक्षेसाठी किती किती गुणांचे कोणते कोणते विषय आहे हे सुद्धा आता आपल्याला सध्या तरी माहीत असणे आवश्यक आहे. हे होतं तुमचा राज्यसेवेचा अभ्यासक्रम. त्यानंतर PSI ST आणि ASO, तर याचा अभ्यासक्रम मी सांगतो. तर त्या अगोदर PSI ST आणि ASOच्या परीक्षा ह्या स्वतंत्र व्हायच्या, पण आता मात्र MPSCने हा तिघांच्याही परीक्षा ह्या संयुक्त केल्या आहे, कंबाईन केलेल्या आहेत. म्हणजे जी पूर्व परीक्षा आहे ही काय आहे तर कंबाईन आहे. तर या पूर्व परीक्षा कंबाईनमध्ये असताना 100 गुणांचा पेपर घेतला जातो. फक्त 100 गुणांची परीक्षा आहे, चाळणी परीक्षा. तर या 100 पैकी जो तुम्ही कटअपमध्ये आले तर तुमचं सिलेक्शन होईल, आणि सिलेक्शन होईल म्हणजे मुख्य परीक्षेला तुम्ही जाऊ शकता. मग त्या 100 गुणांची परीक्षा, या 100 गुणांच्या परीक्षेमध्ये नेमकं काय विषय बदलणार नाही मित्रांनो, तेच कोणता तर इतिहास आहे, भूगोल आहे, सामान्य विज्ञान आहे, त्यानंतर राज्यघटना आहे ज्याला राज्य प्रशासन म्हणतो तो सुद्धा आहे, अर्थव्यवस्था आहे ज्याला आपण अर्थशास्त्र म्हणायच्या अगोदर तो आहे, आणि त्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये परत येणारा एक विषय म्हणजे चालू घडामोडी, करंट अफेअर्स त्याला म्हणत असतो. हा महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यात आपल्याला अपडेट राहणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर या पूर्व परीक्षेमध्ये 100 गुण असतात. परत त्याच्यामध्ये तुम्हाला 15 मार्क्ससाठी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, जवळपास 15-15 मार्कमध्ये त्याला डिवाईड केलेलं असतात. तर याचाच तुम्हाला जर विस्तृतपणे त्याचा अभ्यासक्रम आपल्याला मिळू शकतो. तर त्या वेळेअभावी मी सांगणार नाही, तर पटकन तुम्हाला सांगून देतो मी. जसं इतिहास 15 मार्काचा आहे, भूगोल आहे 15 मार्काचा आहे, अर्थशास्त्र आहे 15 मार्काचा आहे. अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक घडामोडी ज्या त्याच्यामध्ये येत असतात. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विज्ञान आहे, सामान्य विज्ञान. बघा, सामान्य विज्ञान खूप सोपा विषय आहे, जो आपण वर्ग 5व्या वर्गापासून अभ्यासला 10वीपर्यंत, तोच पार्ट याच्यामध्ये येतो, तो सुद्धा 15 गुणांसाठी आहे. त्यानंतर आलेलं आहे अर्थशास्त्र, इतिहास झालेला आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, 15-15चं गुण झालेलं आहे. त्यामध्ये आपल्याला चालू घडामोडी आहे, ते सुद्धा 15 मार्काचं आहे. म्हणजे एकूण झाले आपले किती 75. आणि त्याच्यानंतर आपल्या इथे राज्यशास्त्र,
त्याच्यामध्ये बघा थोडे मार्क 15 म्हणजे फक्त निश्चित 15च असणार असं नाही, तर त्यामध्ये थोडासा मागे पुढे होऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी 13 असेल तर त्याचे 14, कदाचित एखाद्या विषयाचे 17-18 मार्क होऊ शकतात. तर एकूण हे सगळे आणि चालू घडामोडी आलेला आहे, हे एकूण सगळे विषय मिळून आपल्याला 100 मार्काचा पेपर तयार असते पूर्व परीक्षेसाठी. कारण आता सध्या तरी आपल्याकडे जे विद्यार्थी आहेत या परीक्षांना खूप जास्त फोकस करत असतात, एक PSI, STI आणि ASO. कारण सर्वसाधारण थोडं लवकर मिळणारा हा एक आपल्यासाठी पद आहे आणि वॅकन्सीसुद्धा खूप चांगल्या असतात, जागासुद्धा फार जास्त असतात. त्याच्यामुळे मुलांचा कल हा याच्याकडे आहे. बरेच लोक PSIची खास करून तयारी करतात, STIची सुद्धा तयारी करत असतात. ASOकडे मात्र फार कमी मुलं वळत असतात, कारण ते म्हणतात की मंत्रालयामध्येच राहावं लागते, तिथेच नोकरी करावं लागते. तर काही हरकत नाही मित्रांनो, तुमच्या आवडीनुसार यामध्ये पद निवडू शकता. फक्त तुम्हाला पूर्व परीक्षा पास करावं लागेल. त्यानंतर तुम्ही जाणार मुख्य परीक्षेकडे. मग मुख्य परीक्षेकडे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 2 पेपर द्यावे लागतात, एक पेपर 1 आणि पेपर 2. तर पेपर 1 असते 200 गुणांचा, पेपर पहिला आहे 200 गुणांचा. आता यामध्ये सुद्धा मराठी आहे, मराठी 50 गुणांसाठी असतो, मराठी आहे 50 गुणांसाठी. त्यानंतर इंग्रजी आहे 30 गुणांसाठी आणि सामान्य क्षमता चाचणी म्हणून असतो, सामान्य क्षमता चाचणी यामध्ये असतात 20 गुण. असे एकूण 100 गुणांचा म्हणजे 100 प्रश्न असतात आणि गुण मात्र 200, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण, याप्रमाणे 200 गुण असतात. अगोदर 100 प्रश्न 100च गुण होते, पण आता 2016च्या GR नुसार याला थोडासा बदल, 2016 नाही आत्ताच यावर्षी 2020च्या GR नुसार यालाच बदलाव केलेला आहे. प्रश्न तेवढेच आहेत पण गुण मात्र वाढवलेले आहे, 100च्या जागी 200 केलेला आहे. तर हे 200 गुण तुम्ही या ठिकाणी. तर यामध्ये बघा ना मित्रांनो, जसं पूर्व परीक्षा झाली आपली, पास झालो, मुख्य परीक्षेला आल्यानंतर जे आपण हे 200 गुणांची परीक्षा देत आहोत, आता ही 200 गुणांची परीक्षा ही संयुक्त असेल. संयुक्त म्हणजेच जसं तुम्ही या ठिकाणी PSI, STI आणि ASO हा तीनहीसाठी तुम्ही परीक्षा पास दिलेली आहे, पूर्व परीक्षा पास झाले आणि ह्या तीनही पदांसाठी येणारे विद्यार्थी मुख्य परीक्षेचा पेपर 1 देणार, पहिला पेपर देणार जो 200 गुणांचा आहे. पण मात्र पेपर दुसरा जो 200 गुणांचा देणार आहे तो मात्र वेगळा तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट निवडून द्यावं लागेल. म्हणजे तुम्हाला PSI बनायचं आहे, मग त्यांच्यासाठी स्वतंत्र पेपर असेल PSIसाठी. त्यानंतर तुम्हाला STI बनायचं आहे, त्याच्यासाठी स्वतंत्र पेपर असेल. ASO बनायचं आहे, मग तुम्हाला निवडावं लागेल, तुम्हाला PSI बनायचं आहे, STI बनायचं आहे की ASO बनायचं आहे. पहिला पेपर कॉमन असणार सगळ्यांना सारखा, सेकंड पेपरमध्ये मात्र तुम्हाला त्या ठिकाणी निवड करायची आहे, म्हणून त्या ठिकाणी स्वतंत्र पेपर असणार हा वेगळा. ओके. त्याच्यानंतर आता बघा यामध्ये STI आणि ASO हे कॉमन आहे, याची परीक्षा तुमचं कट ऑफ ठरवून जाईल हे 200, 400 गुणावर. मात्र PSIसाठी मात्र ठरणार नाही. का? कारण की त्यांना द्यावी लागतो शारीरिक चाचणी. काय द्यावं लागेल? शारीरिक चाचणी. कारण हा गृह विभागाशी संबंधित पद असल्यामुळे त्यामध्ये तुमची उंची अत्यंत आवश्यक आहे, 165 सेंटीमीटर, जो पुरुषांसाठी 157 सेंटीमीटर, महिलांसाठी इतकी उंची आवश्यक आहे. त्यानंतर तुम्हाला त्याचे रनिंग वगैरे जे काही शारीरिक क्षमता चाचणीचे घटक आहेत त्याच्यामध्ये गोळाफेक वगैरे हे सगळं देऊन तुम्हाला त्या ठिकाणी 100 गुणांची असते, ती 100 गुणांची ही द्यावं लागेल. म्हणजे ते 200, 400 आणि 100 म्हणजे 500 गुणांचं PSIसाठी, पण STI आणि ASOसाठी मात्र 200, 400 गुणांची परीक्षा द्यावी लागते. तर मित्रांनो थोडं कदाचित स्पीडली झाला असेल, मात्र मी जास्तीत जास्त पार्ट म्हणजे तुम्हाला हा पूर्ण राज्यसेवा काय प्रकार आहे, MPSC काय प्रकार आहे, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा मला ही एक संधी पोलीस विभागाने या ठिकाणी दिलेली होती आणि खूप सुंदर असं लर्निंग फ्रॉम होम प्रोग्राम या ठिकाणी पोलीस विभागाच्या माध्यमातून राबवत आहेत. आणि माझीसुद्धा मुळातच इच्छा होती की राज्यसेवा काय, MPSC काय हे विद्यार्थ्यांना, आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांना माहीत व्हायलाच पाहिजे. आणि हा प्रयत्न मी या ठिकाणी केलेला आहे. कारण आपल्याकडे खूप जास्त विद्यार्थी असतात की पोलीस भरती जो प्रकार आहे याला खूप जास्त तयारी करतात, तलाठी आहे, वर्ग 3च्या पोस्ट आहेत, जसं क्लरिकल आहेत, इतर आहेत वेगवेगळे, आरोग्य विभागाच्या वर्ग 3च्या पोस्ट आहेत, याच्यासाठी खूप जास्त कल असते. पण मात्र त्याच्याही पलीकडे जाऊन आपण याची सुद्धा तयारी करता आला पाहिजे. नुसतं बरेच विद्यार्थी आहेत पुण्यात जातात, काय करताय MPSC, मुंबईला जातात काय करतायत MPSC, नागपूरला जातात काय करताय MPSC, पण मात्र MPSC नेमकं काय करत आहे त्याला मात्र माहीत नसते. बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नाही, हे मी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगत आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा गोष्टी माहीत नाही की मला कोणत्या पदाला जायचं आहे. मुख्य पद माहिती आहे त्यांना, PSIची तयारी करत आहे, STI ASO एवढं माहिती आहे, पण हा प्रकार मात्र भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नाही की कुठल्या प्रत्येक विभागामध्ये जातात. मित्रांनो या ठिकाणी राज्यसेवेमध्ये गृह, महसूल, विकास प्रशासन, सहकार, उद्योग, परिवहन, शिक्षण मंत्रालय, भूमी अभिलेख, वनसेवामध्ये. आता याच्यामध्ये तुम्हाला मी का बरं हे घटक वेगळं मांडलेलं आहे
कारण ते पर्टिक्युलर तो क्षेत्र निवडलेलेच जाऊ शकतात. जसं वनसेवामध्ये एक विशिष्ट विषय पाहिजेत, अभियांत्रिकीमध्ये जे इंजिनिअरिंग करणारेच विद्यार्थी जाऊ शकतात, न्यायालयामध्ये जो लॉ करणारे विद्यार्थी आहेत, जे वकील वगैरे बनत असतात त्यांच्या सिनियरिटीनुसार ते जाऊ शकतात, दिवाणी न्यायाधीश वगैरे असतात याच्यामध्ये. कृषी सेवामध्ये ॲग्रीशी संबंधित शिक्षण घेणारे विद्यार्थी जाऊ शकतात. पण हे बाकीचे मी तुम्हाला इथं वरती जे लिहिलेले विभाग आहेत, या विभागामध्ये मात्र कोणताही काय 15वी पास म्हणजेच पदवी झालेला विद्यार्थी देऊ शकतो. त्यानंतर मित्रांनो पुढच्या सेशनमध्ये मी तुम्हाला हा सगळं अभ्यासक्रम सांगितलेला आहे, त्यानंतर पदांची मी ओळख करून दिलेली आहे. तर नेक्स्ट सेशनमध्ये मी तुम्हाला निश्चितचपणे या ठिकाणी की नेमका हे कसे करावे, कारण प्रश्न पडतोच की आता ठीक आहे सरांनी आपल्याला नोकरीची ओळख करून दिली, त्यानंतर त्याच्यासाठी कोणते पेपर लागतात, अभ्यासक्रम काय लागतात ते सुद्धा करून दिलं, पण नेमकं आता मी काय वाचू, अभ्यास करायचा. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा अभ्यास नावाचा प्राणी काय आहे, अभ्यास कसा करावा हेच कळत नाही. अभ्यास हो ठीक आहे मी काय करत आहे अभ्यास, पण नेमका अभ्यास म्हणजे काय. बऱ्याच जणांना वाटते मी वाचलो म्हणजे अभ्यास, बऱ्याच जणांना वाटतात की मी लिहिलं म्हणजे अभ्यास, की नेमका अभ्यास म्हणजे काय याची सुद्धा मी तुम्हाला चांगल्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि ते कसा करावा, अभ्यास करावा तर तो कसा करावा. मग बरेच जण म्हणतात की 8 तासच वाचलं पाहिजे, कारण बरेच म्हणतात की 2 तास लागतात, बरेच जण म्हणतात 3 तास लागतात. तर मित्रांनो अजिबात नाही. बरेच जण म्हणतात मी 15 तास वाचतो. तुम्ही किती तास वाचले याला महत्त्व नाही, तुम्ही कसे वाचले याला महत्त्व आहे. तुम्ही किती वेळ वाचले याला महत्त्व नाही, तुमच्या डोक्यात किती गेलेलं आहे, म्हणजे तुम्ही किती वाचले स्वतःसाठी ते महत्त्वाचं आहे. त्याच्यावरच तुम्ही हे MPSC सिद्ध करू शकता. कारण हे तुमची फक्त 10वीची परीक्षा नाही किंवा तुमची फक्त 12वीची परीक्षा नाही, हे तुमचं आयुष्य, तुमचं करिअर, तुमचं आयुष्य देणाऱ्या ह्या परीक्षा आहेत. तर मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.